आशा भोसले यांचा हा प्रवास प्रेरणा देतो? जे आशा भोसले यांच्या एकूणच गायिकेच्या प्रवासाबद्दल जर बोलायचं तर मला असं वाटतं ना, 24 तास सुद्धा अपुरे पडतील. एवढी मोठी दैदिप्यमान चौफेर आणि अष्टपैलू वाटचाल आहे त्यांची. म्हणजे 1943 साली म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं. त्यापासून ते अगदी आतापर्यंत त्या कार्यरत होत्या, ऍक्टिव्ह होत्या, आपल्या कामावर जगण्यावर प्रेम करत होत्या. जे असं व्यक्तिमत्व, असा कलाकार, त्या असं गायक आपल्या मनोरंजन क्षेत्रात म्हणजे आपलं नुसतंच मराठी हिंदी नाही तर भारतीय मनोरंजन क्षेत्रात अशा कलाकार एकच असतो. आणि आता तिचं जे अष्टपैलू आहे हे आपल्याला अनेक प्रकारची गाणी त्या ताकदीने आणि त्या भावार्थाने ज्यांनी गायली त्याच्यातून पाहायला मिळतं. मग ते भक्तिगीत असेल, भावगीत असेल, कव्वाली असेल, गझल असेल, प्रेमगीत असेल, विरहगीत असेल, पॉप संगीत असेल, इंग्लिश रंगाचं गाणं असेल, म्हणजे जेवढे जेवढे गायनाचे गीताचे प्रकार आहेत त्या प्रत्येकामध्ये आशाजीने आपला असा उमटवलेला आहे असं आपण बघतोय. म्हणजे नुसतं आशा भोसले असं जरी म्हटलं तरी त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं. हे सगळ्यात जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर गाण्यांचं तर काय सांगावं, म्हणजे आता तब्बल 12-14 भाषांमध्ये गाणं आणि ते गाताना म्हणजे अन्य भाषेमध्ये गाताना ते गाणं समजून घेणं, म्हणजे मराठी हिंदी तर आपली भाषा आहेच पण त्या व्यतिरिक्त अन्य प्रादेशिक भाषात गाताना त्यांनी त्या भाषेचा अर्थ समजून घेऊन ज्या गायल्या त्यामुळे त्या प्रत्येक भाषेतील गाणं हे अजरामर ठरलं असं म्हणता येईल. आणि चित्रपट संगीतामध्ये जर त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे कधी काळी सचिन देव बर्मन यांच्याकडे गायल्या, म्हणजे पेंगीसाठी त्या सचिन देव बर्मन यांच्याकडे गायल्या, ते हसिका नाम गाडीसाठी सचिन देव बर्मन यांच्यासाठी गायल्या आणि त्यानंतर त्यांचा पुत्र राहुल देव बर्मन यांच्यासोबत तर त्यांचा मोठा प्रवास आहे. म्हणजे इतका मोठा प्रवास की त्यानंतर त्यांनी लग्न सुद्धा केलं होतं. म्हणजे असा हा मोठा प्रवास. आणि आशा भोसले यांनी जवळपास 4 पिढ्यांचे गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, कलाकार यांच्या सोबत काम करत करत आपला ठसा उमटवला. अक्षरशः त्या कार्यरत राहिल्या, उत्साहाने काम करत राहिल्या. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. जी दिलीप सर, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी आणि आशाताईंच्या या प्रवासावर एक नजर टाकून दिली त्यासाठी. तर सुरसम्राज्ञी आशा भोसलेंवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर गायक सुदेश भोसले इथे पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. तर संगीतसृष्टीतील अनेक मान्यवर आज या ठिकाणी येत आहेत.